कोणतरी एक तरुण पोरगा भेटला आणि तो असं मला बोलला की शिवाजी महाराजांवर बोला. आता शिवाजी महाराजांवर बोलायला मला पुढे वेळ मिळेल नाही मिळेल मला माहित नाही. त्यात पुन्हा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कीर्तनात शिवाजी महाराजांवर बोलावं का नाही बोलावं हा पण चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झालाय सध्या. कारण बऱ्याच लोकांचा असा सूर निघतो महाराज, बऱ्याच लोकांचा सूर निघतो की हल्लीचे कीर्तनकार कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवरच जास्त बोलतात, त्यांचं भांडवलच शिवाजी महाराज झाले असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे कीर्तनाचंच नाही, तुमच्या माझ्या आयुष्याचं जे काही भांडवल आहे ना ते फक्त शिवाजी महाराजांवर आणि आपल्याला मान्य असलं पाहिजे. एक जण तर मला म्हणे शिवाजी महाराजांवर कीर्तन बोला हरकत नाही, पण कीर्तन हे देवासाठी असतं, देवाचं असतं, देवाचं नाम, देवाचं चिंतन, देवाची प्राप्ती याच्यासाठी कीर्तन असतं. कीर्तनामध्ये देवाचं बोलावं, देवाविषयी बोलावं आणि देव प्राप्तीचंच बोलावं. कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलायला शिवाजी महाराज काय देव आहेत का? बरोबर आहे, शिवाजी महाराज देव आहेत का नाही मला माहित नाही, पण तुमच्या माझ्या वाट्याला सध्या जेवढे देव आहेत ना ते फक्त शिवाजी महाराजांमुळे ते मला 100% आणि दादा असंही कीर्तन परंपरेचं आणि शिवाजी महाराजांचं फार जवळचं नातं आहे. काय नातं आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पुणे भागामध्ये जेव्हा जेव्हा कीर्तन असायचं आणि शिवाजी महाराजांकडं वेळ असायचा ना त्या प्रत्येक कीर्तनाला शिवाजी महाराज तुकोबार यांच्या कीर्तनामध्ये समोर आसन टाकून कीर्तनाला बसायचे. हे वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचं वैशिष्ट्य. मला पुढे वेळ मिळेल नाही मिळेल पण एक संदर्भ तुम्हाला देतो मी. इतिहासाच्या अभ्यासक तर भरपूर असते, पण इतिहासाचा अभ्यास करत असताना मला एक प्रश्न पडला होता. तसं एक इस्लामिक साहित्यिक आहे, त्यानं तो मांडलेला आहे भूमिका. तो म्हणतो न जाने मराठों में ऐसी क्या बात थी, न जाने छत्रपति शिवाजी महाराज और उसके सैनिकों में ऐसी क्या बात थी. इतिहास का कौन सा भी पन्ना निकालो, इतिहास की कौन सी भी लड़ाई निकालो, हर वक्त हर लड़ाई में शिवा के सैनिक कम है, दुश्मन के सैनिक ज्यादा है, मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन वहां से भागकर चला गया है. ये इतिहास की लड़ाई का अंत है, हर लड़ाई का. तो म्हणतो असं का होतं? शिवाजी महाराजांचं सैनिक जिंकायचं आणि दुश्मन मात्र पळून जायचे. आता ते सांगायला वेळ नाही, पण दुसरा एक प्रश्न असा पडतो इतिहास वाचत असताना की शिवाजी महाराजांचं सैनिक कमी होतं, दुश्मनांचं सैनिक जास्त होतं. अगोदरच सैनिक कमी, त्यात पुन्हा लढाईला गेल्याच्या नंतर मावळे सुद्धा मारायचे. अशी एकही लढाई झाली नाही त्याच्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांचा एकही मावळा मारला गेला नाही. मावळे मारायचे ना, 100% मावळे मारायचे. अगोदरच कमी, त्यात लढाईत मावळे मारायचे, तरी दुसऱ्या लढाईला मावळे यायचे कुठून? आपणही कधीतरी विचार केला पाहिजे. इतिहास वाचत असताना, इतिहास समजून घेत असताना लढाई प्रत्येक लढाईत मावळे मारायचे, अगोदरच मावळे कमी, दुसऱ्या लढाईमध्ये मग मावळे यायचे कुठून? तेव्हा तर काही मेगा भरती नव्हती, तसं आताही नाही. आता मेगा भरती आहे का? आता सध्या एकच भरती चालू आहे, मी सांगून तुम्ही ऐकून बरोबर, एकच भरती सध्या. मग मावळे यायचे कुठून? तर इतिहासाचा जो काही मी अभ्यास संदर्भाने केलाय महाराज, त्याच्यावरून मला एक गोष्ट प्रामाणिकपणे जाणवली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मावळ्यांची कमतरता भासली नाही. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून हजारो पोरं स्वराज्याच्या लढाईमध्ये मरायला तयार झाले. म्हणून कीर्तन परंपरेचं स्वराज्यावर फार मोठे उपकार आहे, वारकरी संप्रदायाचे स्वराज्यावर फार मोठे उपकार आहेत. म्हणून मला पुढे वेळ मिळेल नाही मिळेल, पण या 4 ओळी तुम्ही मन लावू नये का? आता इतिहास याच्यात सामावलेला आहे. ज्यासाठी लढले शिवाजी पुरे संभाजी ते ये करे, ये साजी लढले रणात पडले तानाजी समभावळे, गणाला पण सिंह गेला वदले छत्रपती, शिवा शिवा मदारी मेहतर ऐसे योद्धे अमर झाले किती, गर्वाने उठली शिवश्री काया, हे बहुजन वीर झेंडा राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण, भगवा 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 पुन्हा पुंडली. इकडे ती ग
इकडले तेवढे आणि हे दोघं यांना दिले दूध, त्यामुळे तुमची तुम्ही बघून घ्या. जमत नाही ते. जरा फ्रेश बसा, फ्रेश बसा. तुम्हाला काही टेन्शन आहे का? तिकीट कोणाला भेटू, तुम्हाला काय करायचं? तुम्ही फ्रेश बसा. हा असं एकदम फ्रेश बसा. आलो तर मला टेन्शन आलं थोडं. भजनी जास्त लोक कमी होते, बरोबर? लोक कमी होते ना. हळूची काळजी करू नका, हळूहळू म्हणजे भरतय. उशिरा येतात लोक आणि मला उशिरा येणारे लोक आवडते. जगातले सगळ्यात हुशार आणि चतुर लोक उशिरा येणारे असतात. म्हणजे कीर्तनात उशिरा आलेले असतात ना, ते पंक्तीला पहिले असते. ते अजून सांगतो ठरलं का काय? बसायला काटा तुटाय असं असते. उशिरा लोक खरंच चतुर असतात महाराज. आमच्या अंबाजोगाई साईडला बाजार भरला आपण. बाजार चालू बाजारातली 4 मजली बिल्डिंग अशी जागेवर पडली. कोण वाचले? उशिरा येणारे. लक्ष द्या, लोक बाजाराला लवकर जातात का उशिरा? उशिरा जातात ना. एकदम संध्याकाळी 5:30च्या नंतर पिशवी घेऊन बाजाराला निघाला. त्याला म्हणलं कसं काय? शेतकरी गडबडीत असते, ते मागे त्या भावात नेते. आता थोडं राहिले, संपत राहिले. हा पण कीर्तनाकडे जरा लवकर यायचा. दुसरा दिवस आहे. नम्रतेची विनंती आहे मला. मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो, चरणावर विनंती करतो. कीर्तनाकडे लवकर यायचा. का? सत्याचं भूषण हे फक्त पत्रिकेच्या महाराजांवर आणि पत्रिकेच्या स्वरूपावर नाही कळत, तर बाहेर गावून आलेल्या महाराजाला तुमच्या उपस्थितीतून, आपल्या गावची शिस्त आणि उपस्थितीतून आनंद. कीर्तनाकडे परमार्थाकडेच येण्याची घाई केली पाहिजे. संतांनी सांगितले, संत समागमी भरोनी आवडी करावी तातडी, परमार्थाची तुका म्हणे तातड करू, पाय धरू बळकोट, जीव देईन हा बळी, करीन होळी संसाराची. इकडे येण्याची घाई करा आणि एकदा इथं आले ना, मग इथून जाण्याची घाई करू नका. तुका म्हणे निवांत राही आणि पाहिले पाहि परतून आता कैसी जाऊ घरा. ही फक्त गवळण नाही, अभंग म्हणून चिंतन पहा. इकडे येण्याची घाई करा, जाण्याची घाई करू नका. पण लोक इकडे येण्याची घाई करीत नाहीत, पण जाण्याची. 11 वाजले ना, पकवादाचा स्वर बंद होतोय, इण्याचा बंद होतोय, किशोरदादाचा बंद होतोय, माझा बंद होतोय. लोक खालून आम्हाला स्वर देतात आणि त्याच्यात कीर्तन करावं लागत आहे. म्हणून फ्रेश बसा. आपल्या लोक फ्रेश लागतात कीर्तनात. फ्रेश बसतात, नाही तर कीर्तनात असे बसते जसं काय आता 11 वाजता नेऊन मला फुकायचंय मैताला गेल्यावर. तसं एक बसत जाऊ नका. मोकळं सांग का, सध्या मैताला सुद्धा लोक एवढे टेन्शन मध्ये बसणार महाराज. बसलेत का? मसनवाड्यात, गावात मसनवाडा असेल ना, आहे का नाही? गावात मसनवाडा असेल ना. मसनवाड्यात सुद्धा लोक एवढे सिरियस नाहीत, इमानदारीने सांगतो मी. एक मागच्या महिन्यामध्ये माझ्या मित्राच्या चुलते वारले म्हणून मी मातीला गेलो. किशोरला मातीला गेलो मी. मला उशीर झाला थोडा. तिकडे सरण रचलं होतं सगळं, चालू होणार होती. मी आपलं तिथं बसलो. तिकडं सरण रचलंय, ती बॉडी ठुली, त्याच्यावर आता गवऱ्या, ते सगळे तिकडं चालू होता. आणि एक जण माझ्या बाजूला म्हणते, महाराज जय रे जय रे. महाराज कुठं पोरगी असली तर बघावं, यांना कोणाचं करायचं. तू स्थळ तर बघ कोणतं इथे. या स्थळाला तू पोराचं स्थळ बघ म्हणायला कसं त्याचा होईल कार्यक्रम. लोकांना भान राहिलं. लोक मसनवाड्यात, खरं सांगा सिरियस आहेत का मसनवाड्यात? तुम्हाला अजून मी सांगतो, 1 महिनाभर लोक मसनवाड्यात एकच चर्चा होणार. काय वाटतं तुला? कसं होईल? कोणाचं लागेल, कोणाचं लागेल सिद्धी माहित नाही. आपण हायतवर आपलं कटून याच्याकडे लक्ष द्या. म्हणून असं फ्रेश बसायचं, कीर्तनात आनंदात बसायचं. मला कीर्तनात खूप आनंदी लागतात. माझा स्वभावच आहे असं. काय माहित नाही, कारण कीर्तन हे जगातलं सगळ्यात मोठा आनंद देणारं ठिकाण आहे. म्हणून कीर्तनात आनंदी बसायचं. कीर्तनात का आनंदी बसायचं? आपल्या इथं बाबांची कथा चालू आहे, भोगबाबांची रामकथा चालू आहे. रामायणाचं एक वैशिष्ट्य आहे, जिथं बाबांची कथा असेल किंवा जिथं कथाकारांची कथा असेल, त्या स्टेजवर उजव्या हाताला एक घुंगडी ठेवलेली असते. बघा, त्या घुंगडीवर कोणी बसत नाही. गावामध्ये रामायण होतं, गावगावात होतं का नाही रामायण? इकडे आहे का नाही रोज संध्याकाळी रामायण? बोला हो, आहे का नाही? नाही. आमच्या गावाकडे मराठवाड्यात एक चांगली पद्धत आहे महाराज. रोज संध्याकाळी रामायण होतं. 10 ओळी वाचल्या जातात, त्याचा अर्थ सांगितला जातो. एक वाचणार असतो, एक सांगणार असतो. ठरलेले 15-20 श्रोते असतात, ठरलेले असतात पण ते असतात. महिला वर्गाचा सहभाग जरा जास्त आहे.
पण आमच्या इकडल्या महिलांना आता एक नवीन एक वेगळंच फुळ आले कथेला जाता जाता रिकाम्या हाताने जाईनात त्या त्याचा एवढा मोठा कापूस घेऊन जातात जाताना एवढा कापूस असते येताना एवढ्याच वाती असतात किती कापूस असते एवढ्याच वाती आणि मग इकडे रामायण एवढं रंगतंय संध्याकाळचं बघा आणि इकडे मग वाती सुरू होतात आणि आता बाबांची कथा म्हणजे अमृतच आहे गावागावाच्या रामायणच्या बाहेर कथा सांगतात हनुमंतरायाला त्यात शिरलेल्या आहेत हनुमंतराय खरंच डोळ्यासमोर आले हनुमंतरायांनी लंकेमध्ये सगळी आग लावलेली आहे सगळा धुळा करून घातलेला आहे आणि हनुमंतरायाची कर्तबगारी रावणाच्या कानावर आली कोणतरी वानर शिरलेले त्या वानराने सगळी लंकेची वाट लावलेली आहे रावण हनुमंतरायाचा शोध घेत आहे आणि इतक्यामध्ये रावणाची आणि हनुमंतरायाची समोरासमोर भेट झालेली आहे गावात सांगत ना तुम्हाला एवढं सिरियस चालू असते आणि महिला मंडळाचं काहीच लक्ष नसते त्यांची आपली रुया काढायचा इकडे काही वेगळा शब्द असेल बी ती कापसामधलं मोकळा कापूस घ्यायचा आणि मग कथा सुरू होते हनुमंतरायांची रावणाची समोरासमोर भेट झाली रावणाच्या मनामध्ये एक विचार आला या वानराच्या शेपटीला आग लावावी पण हनुमंतराय काय कच्च्या गुरुचे चेले नव्हते हनुमंतरायांनी त्यांचा चमत्कार दाखवायला सुरुवात केली हनुमंतराय शेपटीचा आकार वाढवत चालले रामायणात इकडे हे चालू आता नीट ऐकावर काय इकडे बघा शेपटीचा आकार वाढत चाललाय वाढत चाललाय वाढत चाललाय वाढतच चाललाय कशाचा हनुमंतरायाला बसायला आसन दिलं नाही हनुमंतरायांनी त्याच शेपटीचं आसन बसायला केलं ऐका पण त्याच रामायणामध्ये एक रिकामा पाठ ठेवलेला असतो मी माझ्या गावातल्या रामकथाकारांना विचारलं होतं बाबा रिकामा पाठ ठेवला गड्या तुम्ही मला बसू देत नाहीत माझ्या मित्राला बसू देत नाहीत तुम्ही बसत नाहीत कोणालाच बसू देत नाहीत मग हा रिकामा पाठ कशाला ठेवता मला रामायणाचार्यांनी सांगितलं बाबा रे जिथं रामायण होतं तिथं साक्षात हनुमंतराय येऊन बसतात तर रामायण ऐकतात म्हणून हा पाठ ठेवलाय जसं रामायणामधली ती गोष्ट वाजवायच्या असल्या तर इमानदारीने वाजवा मिस कॉल हल्ल्यावरी टॉपलाईन संपल्यावरी करू नका मला तळतळायला लावू नका जसं रामायणाचार्यांची श्रद्धा आहे की जिथं रामायण होतं तिथं हनुमंतराय तशी वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेत वारकऱ्यांची श्रद्धा आहे की जिथं कीर्तन आहे तिथं साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा आहे माझ्या कीर्तनाची जागा जागा तेथे पांडुरंग उभा माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचती तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग या सगळ्या प्रमाणाचा अर्थ एकच आहे की जिथं कीर्तन आहे तिथं कोण आहे कोण आहे महाराज आहे कोण आहे पांडुरंग आणि मग जिथं पांडुरंग आहे तिथं आनंद आहे का दुःख आहे आणि मग जिथं आनंद आहे तिथं चेहरा फ्रेश आहे का असा पडलेला आहे म्हणून कीर्तनात फ्रेश बसायचं आणि कीर्तनातच नाही हा जगण्याचं एक सूत्र सांगतो मी तुम्हाला कीर्तनातच नाही जिंदगीत प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी तुम्ही प्रसन्न असलं पाहिजे हा डॉक्टर साहेब आले तिथं तुम्हाला जर डॉक्टरकडे जायचीच गरज नसेल तर तुम्हाला एकच गोळी आहे एनी टाइम तुम्ही फ्रेश राहिलं पाहिजे एनी टाइम फ्रेश राहिलं पाहिजे इतकं फ्रेश पाहिजे ना हा माझ्या ओळखीचे काही लोक आहेत आमच्या गावाकडे 15 वर्ष झालं भेटतो मी त्यांना मला बोलायचं ना मी त्यांना राम राम घालतोय ते मला राम राम घालतील
मी त्याला विचारतोय काय चाललंय, आणि त्यांचा ठरलेला डायलॉग आहे, आमचं काय करायचं, देवानं ठुले तर राहायचे नाही. एक दिवस किती वर्ष झाली, 2 लाटा गेल्या, हे नाही हल्ले हे तसेच. अहो कोरोना त्याच्या जवळ गेलं, पण कोरोनानं आत्मपरीक्षण केलं, कोरोना म्हणला ह्याला पॉझिटिव्ह करण्याच्या फंद्यात पडून हे जन्मजात निगेटिव्ह आहे. तसं नसलं पाहिजे. आता मी तुमच्या गावात पहिल्यांदा आलो, तसं तुमचं गाव लय सुंदर, या गावाला नाव ठेवायचं जागा नाही, कारण 4 नाव आहे. बरोबर, सुंदर गाव आहे, विषयच नाही. तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय. तुमच्या गावातलं कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोणाच्या नावाने किती प्रॉपर्टी आहे, कोणाच्या किती एफडी आहेत, कोणत्या बँकेमध्ये कोणाकोणाचं काय खात आहे आपल्याला माहित नाही, कोणाची किती प्रॉपर्टी आपल्याला माहित नाही. पण तुमच्या गावातला श्रीमंत माणूस मला माहिती आहे कोण आहे. कोण आहे तुमच्या गावातला श्रीमंत माणूस? तर जो माणूस रस्त्यानं चालत असताना त्याला बघून समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू येतं ना, तो माणूस गावातला नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आपल्या जगण्याची श्रीमंती मोजायची ना, तुम्ही रस्त्याने चालत असताना समोरून येणारा माणूस जर तुम्हाला बघून हसला तर तुम्ही श्रीमंत आहे. नाही तर तुम्ही रस्त्याने येताना बघून जर पोरं रस्ता बदलत असतील तर तुम्ही आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आता आमच्याकडे सांगायला काही लोक असतील ना, हेच तोंड बघितलं की काम होत नाही, तसं एक नसलं पाहिजे. असं कोणाचंच तोंड नसलं पाहिजे. त्यातल्या कीर्तनात तर नसलं, म्हणून कीर्तनात आनंदात फ्रेश बसा, चला फ्रेश बसा. दुसरी एक विनंती, आता तुम्हाला कीर्तनात आले ना तर मग असं भगवंताचा जय जयकार झाला, कुंडली झालं, भगवंताचं भजन झालं का नाही, हाताने टाळी वाजवीचा आणि मुखानं देवाचं भजन करत जा. बरोबर आहे की नाही? काय करायचं? आता आपल्या गावामध्ये किती वर्ष झालं सत्ता सुरू आहे? हे पहिले, पण गावात सत्ताच होत नाही का? होते की मग लय वर्ष लय. आता इथं वारकरी शिक्षण संस्थाच आहे ना, महाराष्ट्रातल्या अनेक वारकरी संप्रदायातली थोर रत्न आपल्या गावात त्या शिबिरातून घडलीत. मला बरेच जण भेटले, नागेश गोळे असतील, असे अनेक पोरं भेटले. बरोबर. आता एवढे महाराज तुमच्या गावात कीर्तनाला येते बरं का? कोण येतेत म्हणजे महाराजही आलेत. मोकळं सांगतो मी तुम्हाला. आता महाराज लोकांनी सध्या किशोरदादा लोकांचं बोलणं बदलले. आज सकाळपासून सरपंच पती, मला ही गोष्ट आवडली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. काय माहिती का, मला जेवण करताना पोरं म्हणले मला हे सरपंच आहेत, आणि ते म्हणले नाही मी सरपंचाचा पती आहे. नाही तर ते चांगली गोष्ट आहे हो, बरोबर आहे का नाही? नाही तर बायकोकडे पद आणि गाडी ठेव, उपयोग आहे का? नाही ना. पण त्यांनी तो आदर्श जपला. हा, आता हे संयोजक जे आहेत का नाही, आमचा योगेश असेल, हे सगळे त्यांना सकाळपासून पोरं भेटाले. याद आहे ना आजचं? कुठलं आहे आजचं? कोण? महाराज. कुठलं राजचं महाराज? सरळ म्हणते आलं का? सरळ म्हणते काहीच नाही त्यांना. आलो का? कुठलंय? भाषाच बदलली. जय हरी सुद्धा बदलला. माझा लय स्पष्ट कारभार आहे. जय हरी सुद्धा बदलला बाबा. अगोदर लोक जय हरी घालायचा. जय हरी कसा होता? जय हरी महाराज बाबा जय हरी. आता आम्हाला काही लोक डॉक्टर साहेब जय हरी घालते, आमरेट असते, पैशाचा माज बीज असते. जय हरी हो महाराज, हो महाराज जय हरी म्हणलं नको म्हणू. तुझ्या जर एवढं जीवावर आले तर तू म्हणूच नको ना. नाही तुम्हाला जय हरी म्हणलं, तुमचं काय बाबा मजा आहे. तुला आम्ही अर्ज केला का उद्यापासून आम्हाला जय हरी म्हणा. आता या पोरायला याचा अनुभव जास्त आहे की नाही? बरोबर. जय हरी महाराज बरे का? नको घालू, घालायचं तर प्रेमानं घालणं जय हरी. असो, लोकांची भाषा बदलली. ऐका, इतके महाराज तुम्ही ऐकले बरोबर, इतके महाराज आले, इतके महाराज गेले. आलेल्या महाराजांनी तुम्हाला दुसरी गोष्ट काही मागितली का? मागितली का? लोकांना जे काही मागायचे ते संयोजकाला अगोदरच मागितले, पण तुम्हाला काही मागितलं का? मोकळं बोला, मागितलं का तुम्हाला काही? आलेल्या सगळ्या महाराजांनी तुम्हाला एकच विनंती केली, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं नामचिंतन करा. का बरं? दुसरं का मागितलं नाही? कीर्तनात भजनच का बरं? मला कॉलेजमध्ये एका पोरानं प्रश्न विचारला. आता मी कॉलेज करत करत कीर्तन करतो, हे बसलेल्या सगळ्या जवळपास माणसांना माहिती आहे. म्हणजे मी BA MA MPhil केलंय आणि आता सध्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात PhD करतोय आणि PhD करत करत मी कीर्तन करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज आहे, ही टपुरेट पोहा जरा. म्हणजे आपले हेच नाही, आपलं सगळं चालू आहे. ऐका, मला कॉलेजमध्ये एक पोरगा म्हणलं, हो दादा कीर्तनात इट्टल भजन का म्हणतात? तुला काय वाटतंय? काय नाही म्हणला, महाराजाला काय बोलायचं सुचत नसलं की महाराज इट्टल म्हणते. आणि भजन झालं तेवढ्या वेळा तिथं साठवीत आहे आणि मग लोकांना मी म्हणलं, भाऊ मी बिना इट्टल म्हणता व्याख्यान कोण करतो? तिथं तर विठ्ठल नाही ना.
पण कीर्तनात विठ्ठल विठ्ठल काय याचं एकमेव कारण आहे, कीर्तनातल्या वक्तृत्वानं, कीर्तनातल्या संभाषणानं, कीर्तनातल्या बोलण्यानं तुमचा उद्धार होईल का नाही माहित नाही, पण केलेल्या विठ्ठल विठ्ठल भजनानं तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कीर्तन. आणि माझ्या तर कीर्तनात भजन करायचं म्हणजे करायचं का, कारण आतापर्यंत माझ्या कीर्तनामुळे कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण